24 तासांनंतरही मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील अपघातग्रस्त गॅस टँकर हटवण्यात प्रशासनाला अपयश. एक लेन सुरू केल्यानं महामार्गावरची वाहतूक संथ गतीनं सुरू. वाहनांच्या मात्र मोठ्या रांगा, प्रवाशांना मनस्ताप. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील प्रवासी बेहाल. तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची देखील सोय नाही. प्रशासनावरती संताप व्यक्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील टँकर दुर्घटनेचा अहवाल मागवला. भविष्यात अशा घटना घडल्यास कशी सज्जता असावी याबाबत चौकशी करून शिफारसींचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एकूण 139 बसेसच्या फेऱ्या रद्द. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती वाहतूक कोंडीमुळे प्रशासनाचा निर्णय. एसटी महामंडळाच्या अनेक बसेस यात अडकून पडल्या. शरद पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब अजित पवारांच्या सहयोग या निवासस्थानी. सुनेत्रा पवारांसोबत शरद पवारांची अर्धा तास चर्चा. दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. शरद पवार, पार्थ आणि जय पवारांमध्ये बारामतीत 2.25 तास चर्चा. स्मारक आणि विलिनीकरणाच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती. विद्याप्रतिष्ठानच्या आवारात अजित पवारांचं स्मारक करण्याचा निर्णय. विमान अपघात होण्याआधी सकाळी 8:37 अजितदादांचा शेवटचा कॉल. कार्यकर्ते श्रीजित पवारांनी अपघातापूर्वीची फोनवरची ऑडिओ क्लिप ऐकवली. सर्व जाती धर्मांना सोबत घेण्याची दादांची भूमिका. विमानातून कुणीतरी बाहेर पडण्याची धडपड करत होतं. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असताना स्फोट झाला. सरपंच कल्याण आठवलेंचा दावा. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते. फडणवीसांना माझा उल्लेख करण्याचा अधिकार काय? शरद पवारांचा पलटवार. कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात विलिनीकरण होणार होतं? दोन्ही राष्ट्रवादीत फक्त स्थानिक निवडणुकांपुरती चर्चा. अजितदादा आम्हाला विलिनीकरणाबाबत कधीही बोलले नाहीत. सुनील तटकरेंचा दावा.